यस पहिला चेंडू जबरदस्त या बेलेस मात्र भन्नाट वेगानं हा गोलंदाज आपण पाहतोय परशुरामच्या माध्यमातून पहिला चेंडू होतो डॉट आणि डॉट चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाही आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला पुढील चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडूवाला निर्धाव दुसऱ्या चेंडूसाठी 10-12 पावलाचा रनअप घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर परशुरामला यस आपण पाहू शकाल 3 षटकार फलंदाजांनी जर ठोकल्या तर 500 रुपयाचा पारितोषिक कल्पेश भोईर साहेबांच्या हस्ते मात्र देण्यात येईल आपण पाहिलं तर हा नक्कीच पारितोषिक लावतायत कारण की आपण पाहिलं ना या ठिकाणी गणेश या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं पारितोषिक लावली जातात कारण प्रत्येक संघाचे पाठीराखे या ठिकाणी आलेत आणि प्रत्येकाचं नाव घेणं अगदी अनिवार्य असेल तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय निश्चितच आपण पाहू शकाल पाठीराखे आपण पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये पाठीराखे गरजेचे आहेत आपण पाहिलं तर इथं फलंदाजाची सुवर्ण संधी 3 षटकार ठोका आणि 500 रुपयाचा मानकरी व्हा आपण पाहू शकाल इथं मात्र पहिला उडवले चेंडू हवेमध्ये या वेळेस उलटा झेल पकडताना चेंडू जमिनीला लँड झाल्या 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईना स्कोर गाठ आपण पाहिलं तर 3 धाबा टोटल स्कोर गाठ वरती आपण पाहतोय हा नक्कीच खूप चांगला उल्लेख केला तुम्ही उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव यांनी टिपलेला तो झेल आणि तदनंतर 1983चा वर्ल्ड कप इंडिया टीमला मिळाला होता मनोज झोरे आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत दिवसभर ते यार ARPL मध्ये खेळले आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळले आणि सध्याच्या घडीला स्वतःच्या संघाकडून खेळत असताना त्यांना आपण या मैदानावरती पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज परशुराम बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे यावेळेस फटका फसल्यापेक्षा मित्र म्हणे चेंडू अवे फ्रॉम द बॉडी राहिला अतिरिक्त वलन घेतलं चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर वलन घेणारा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला व्हाईट बॉलचा पंचाचा इशाराने व्हाईटच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती नक्कीच आपण पाहिलं तर 4 धाबा टोटल स्कोर गाठ वरती आपण पाहिलं इथं थोडासा दिशा भटकत ते गोलंदाज परशुराम अतिशय मात्र चांगली गोलंदाजी राहिली तर पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धाबा इथं पाहू शकाल खराब चेंडू अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाला इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेला चेंडूला उडवलाय जमिनीवरती लँड झालाय चेंडू आपण पाहू शकाल 2 धाबा सदरीत्यानं पूर्ण झाल्या तिसऱ्यांचा प्रयत्न असेल का पण इथं नक्कीच आपण पाहिला चुकीचा थ्रो झाला इथं मात्र नक्कीच 3 धाबा टोटल स्कोर गाठ आता गाठला जाईल टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा टोटल स्कोर गाठ वरती आपण पाहतोय सुरेख रंत विकेट 3 धाबा आल्या आणि 3 धाब्याच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती पहिला पिवनचा षटक परशुरामनं चांगली गोलंदाजी केली मोठ्या फटक्यापासून अचूक ठेवलं दोन्ही फलंदाजाला तर आपण पाहतोय फलंदाजावरती सुवर्ण संध्या 3 षटकारामध्ये 500 रुपयाचा मानकरी ठरतील हे दोन्ही फलंदाज पण इथं पाहू शकाल चांगली गोलंदाजी अतिशय मात्र तिकट मारा पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परशुराम एक चांगला गोलंदाज आहे पण इथं मात्र चेंडूला उडवलाय चेंडू हवेमध्ये फटका फसलाय इथं मात्र नक्कीच चांगला झेल टिपला जातोय तर पहिला फलंदाज पहिली सफलता मिळवली जाते बॅक टू डगाबुट्ट फलंदाज गणेश नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे परशुरामला आपण षटक टाकत असताना पाहिलंय 10 पलकावरती धावा आहेत मनोज झोरे आम्हाला सांगतात की 10 पलकावरती धावा आहेत ते एकूणच 1 बाद 7 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये मनोज झोरे याचं कौतुक किती करावं आपण तेवढं कमी आहे जरी ते आपण पाहिलं ना की जरी खेळाडू असले तरी देखील ते या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो आणि त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय यावेळेस ब्लॉक कॉलला चेंडू अगदी बॅट आणि अगदी पॅडच्या मधोमध चेंडूची फेकी गेली पंचाचा षटक संपण्याचा इशारा निर्वाला येतोय पहिल्या षटकाच्या अंती 10 पलकावरती धावा आहेत 1 बाद 7 धावा 10 पलकावरती अनिल मुकणे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल
नक्कीच 1-7 ही स्थिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मनोज झोरे आमच्या समोर या ठिकाणी प्रोफेशनल गुणलेखक म्हणून या ठिकाणी जोडले गेलेत. वर्णे गावचे ते सुपूत सध्याच्या घडीला ARPL ते खेळत होते, कारण त्यांना भाग्यश्री अश्विनी 11 या टीमकडून आश्चर्याचा धक्का त्यांना मिळाला. खऱ्या अर्थानं जिंकलेली मॅच ते पराभूत झाले आणि त्यापेक्षा मित्रांनो एक चांगले ऑर्गनायझर ते आहेत. आणि योगेश झोरे आमचे मित्र आणि त्यांचे बंधू, त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. मनोज झोरे या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग या ठिकाणी करत असताना, म्हणजे एक चांगले खेळाडू, त्यापेक्षा एक चांगले कॅप्टन, एक चांगले ऑर्गनायझर आणि त्या बरोबरीनं एक चांगले स्कोरर म्हणून आपल्या समोर ते जोडले गेलेत. नक्कीच आपण पाहू शकाला चांगला आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगला सामना राहिला. शेवटचा एक विकेट होता आणि आपण पाहिलं तर त्या गणेश वाघनं मात्र आपण पाहिलं तर चांगला झेल सोडण्यात आला आणि तो मात्र पराभूत झाले. टीम आपण पाहू शकाल सारंग 11 पालीवाडी असा सामना होता. आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर सुधागड संघानं मात्र इथं मात्र नक्कीच क्वालिफाय झालाय आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोया चांगला चेंडू फेकला गोलंदाजानं अनिलनं. तो पहिला गोलंदाज परशुराम त्याचाही मोठा बंधू असेल आणि इथं पाहू शकाल हलक्या रतीने हा चेंडूला मात्र फेकला जातोय. इथं मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत निर्धाव आणि निर्धाव चेंडूचा साईन आपण पाहिला. धावसंख्या आपण पाहिली तर 7 या धावसंख्यावरती आपण पाहतोय. या पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज अनिल मुखने. इथं मात्र फिरकवलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाही. अपटप्पार सीमा रेषा पलीकडं येतोय हा षटकार. 13 धावा टोटल. तो यशस्वी काळामध्ये देखील तो माणूस तुमच्या सोबतीनं उभा राहतो. या मंचावरती आपण अगदी ही स्पर्धा जेव्हापासनं या स्पर्धेचं अनाउन्समेंट केली, या स्पर्धेची तारीख घोषित केली, तेव्हाच्या आधीपासून हे मैदान बनवण्यापासून आपण बुधाजीजी बाबणे यांना अगदी या सारंग टीमच्या सोबतीनं पाहत आहे. जे जे संकट पडेल ना ते संकट अगदी पेलवण्यासाठी बुधाजी बाबणे अगदी या सारंगवाडीवरती यथोचित प्रेम करताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी ट्रिप्स असतील त्या ट्रिप्स अगदी ते नेताना पाहायला मिळतात. त्यांच्या कपाळ्यावरती जर तुम्ही पाहिलं तर अगदी हा भंडारा आहे, मात्र हा भंडारा नसून हा लाख मोलाचा पैशाचा उधळण करणारा व्यक्तिमत्व आहे. नक्कीच सुनील पवार हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं आता आम्हाला मिळवण्यात आली आहे. ते सुनीलजी पवार यांचं कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पंचाचा नो बॉलचा इशारा आला आणि तदनंतर आपण पाहतोय पुढील बॉल असेल प्लेट. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे प्लेट. आत्मविश्वासाला उजाळा देणारी फलंदाजी केली आहे. साकार प्रीटच्या बॉल वरती येतोय. मिड विकेट सीमा रेषेला पूर्ण करणारा गगन बेदी दर्जेदार षटकार. ठोक डीजे. केली आपल्या धागेद्वारे सजवलेत. षटकाराच्या साहाय्याने 3 बॉलवरती 7 या धावसंख्येचं योगदान आणि 7 धावसंख्येच्या योगदानाने टीमची एकूण धावसंख्या 21. 3 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन या चेंडूला फुल केलाय. स्क्वेअर ऑफ द लाईन. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय शंकर याच्या बॅट मधून. ठोक डीजे.
28 धावा टोटल स्कोअर गाठवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःचा पहिलं आणि संघासाठी शेवटचा षटक अनामारीचा षटक असेल. 27 धावा टोटल स्कोअर गाठवरती 27 1 विकेट्स आपण पाहतोय. 27 टोटल धावसंख्या आपण पाहतोय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला टेंबरी संघाकडनं. पहिला चेंडू मात्र खराब आणि खराब चेंडूच्या साईना अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाला. 28 टोटल धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 28 1 विकेट्स आपण पाहतोय. अर्जुन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाजानं. अर्जुन या गोलंदाजानं नक्कीच आपण पाहू शकाल. नक्कीच आपण पाहू शकाल. या सामन्याकडे आपण पाहिलं तर अगदी मात्र चेंडू मात्र सुरेख फेकला जातोय. इथं मात्र नक्कीच हाफ टॅकर चेंडू होता आणि इथं मात्र बीट करत असताना चेंडू आपण पाहतोय दशरथला. तर मात्र चांगली गोलंदाजी आता परत राहिली. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू अगदी मात्र आपण पाहिलं तर हाफ टॅकर चेंडू होता. इथं मात्र चेंडू आला निर्धाव. अजून एक तीच गती तीच लाईन इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल. बघा जे हायवे कॅच साठी जी पारितोषिके लावली होती क्लेरिजस कंपनीचे कर्मचारी होते, त्यांच्या माध्यमातून जी पारितोषिक होती मात्र ते या ठिकाणून प्रस्थान झालेत. त्याच्यामुळे हायवे कॅच साठी कोणतेही पारितोषिक नसणार याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. पहिली विकेट आपण पाहिलं तर बाद झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करत असताना दशरथला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. अक्षय हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. अर्जुन चांगली गोलंदाजी करत आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं तर चांगला उचली घेणारा हा चेंडू. अजून एक चेंडू मात्र चांगला फेकला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षयला आपण पाहू शकाल. इथं मात्र बीट होताना चांगली गोलंदाजी राहिली. शेवटचा चेंडू असेल सिलक आपण पाहिलं तर टार्गेट सेट करणारा हा चेंडू. बॅटची कडा इथं मात्र नक्कीच एक सिंगल होईल का पूर्ण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दुसऱ्यासाठी निघाल्यात. तर मात्र फलंदाज दुसरी रन घेताना मात्र बाद होत्या. तर मात्र नक्कीच आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 1 ने सरसवेल. 29 धावा टोटल स्कोअर गाठवरती कंपल्सरी चेसिंग करावी लागतील 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल. वर्णे टीमचे कॅप्टन आणि भिलवले टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच जायचं. खर तर राजेश दादा एवढ्या मोठ्या ट्रॉफीज आपण कुठून आणल्या आणि कसा विचार होता ट्रॉफी इथपर्यंत आणण्यापर्यंत ते सांगतायत. आम्ही पैशातून बोलतो, आम्ही आमच्या कामातून बोलतो, आम्ही माईक वरती बोलत नाही. खरं तर निखिल भाई पाटील देखील या ट्रॉफीज कडे बघत होते. माझी 1 लाखाची स्पर्धा, मी कशा पद्धतीने अशा ट्रॉफीज आणू शकतो आणि याची चर्चा खऱ्या अर्थानं बुधाजी पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू होती. खरं तर आकर्षक अशा या ट्रॉफीज राजेश दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत करून दिल्या गेल्यात. बुधाजी पाटील आणि राजेश दादा या स्पर्धेमध्ये 5 दिवस अगदी तक धरून या व्यासपीठावरती असतील आणि सातत्यानं आम्ही बुधाजी पाटील यांच्या स्टेटसला एक फोटोज पाहत असतो. सातारा विभागाचं नाव अगदी राज्यसभेमध्ये समतील क्षण विकासाची
पानगंगा त्या ठिकाणी वाहिली जावी यासाठी सातारा विभागाचं नेतृत्व ते करताना पाहायला मिळतात. आबासाहेब पाटील हे नाव त्या विभागाचं आहे. खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाचं नाव दुसरं काही असावं, मात्र लोकांनी या व्यक्तिमत्वाला आबा या नावानं प्रचलित आणलं ना. आबासाहेब पाटील या विभागाचं नेतृत्व, सातारा विभागाचं नेतृत्व या व्यासपीठावरती उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. या मंचावरती त्यांना आपण पाहू शकाल. मात्र उद्घाटनीय सोहळ्यामध्ये चौक जिल्हा परिषद माजी सदस्य मोतीरामजी ठोंबरे काका, त्याच पद्धतीनं वडगाव जिल्हा परिषदेचे पंचायत समिती सदस्य MK भाई गडगे, महादेवजी गडगे साहेब, त्याच पद्धतीनं वडगाव जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी महेश जी बालदी साहेब यांच्या जवळच्या फार निकटवर्तीय उद्योग क्षेत्रातील मोठं नाव विनोद शेठ भोईर साहेब यांना आपण मंचावरती पाहिलं आणि त्याच बरोबरीनं त्यांचा सर्व मित्र परिवार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत होता. 80,000 रुपये स्पर्धेचं पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक आपण जर पाहिलं तर 40,000 रुपये आणि उर्वरित तृतीय, चतुर्थ आणि पाचवं पारितोषिक जे ते 22,500 अशी इनामी राशी असणारी ही 5 रात्रीतील जय गावदेवी क्रिकेट संघ सारंग 2026चा हा दैवित्यमान सोहळा, गावदेवी चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली रात्र आपल्या समोर आहे आणि पहिल्या रात्रीचे मध्यांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा मॅच सुरू होण्याचा इशारा, व्हेरी फर्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य भौड सर या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. पंचांनी सांगितलं डाऊन द लेग साइड हा चेंडू पडला जातोय. उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अवांतर घोषित केला. वर्णे विपक्षात भिलवले ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. भिलवले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय योगेश दादा ठोंबरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न केले जाईल. पण त्याच दरम्यान या ठिकाणी व्हेरी फर्स्ट बॉल खराब फेकल्यानंतर गुणतालिकेमध्ये धावसंख्या 1 अंकाने पुढे सरकली. मग त्यानंतर आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये चेंज केला आणि पुनरागमन करून दिलं स्वतःला. डॉट बॉलच्या साहाय्याने या डाबाची सुरुवात केली जाते. अजिंक्य नक्कीच आपण पाहिलं तर पहिला चेंडू खराब, दुसरा चेंडू आपण पाहिला तर अतिशय मात्र चांगला चेंडू फेकला जातोय. पण इथं पाहू शकाल डार्क हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद अनिल मुकनेला आता परतावायला गेलं. 30 धावांचा पाठला करायचा आपण पाहिलं तर इथं मात्र आपण पाहिलं अतिघाई आणि संकटात नेऊन ठेवली. अनिल मुकने सारखा फलंदाज बॅक टू डगआउट, पहिली विकेट, पहिली सफलता मिळवली जाते. गोलंदाजी मार्कवर अक्षय गोलंदाज आहे आणि गोलंदाजानं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. तर भिलवले संघानं नाण्यापैकी जिंकले. निर्णय अतिशय पेंटिंग असेल, शत्रशन यस फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. आपण पाहिलं तर सामन्याकडे बोलूया. अतिशय चांगला सामना, 18 चेंडू मध्ये बनवायचे 30 धाबा आणि तर पाहू शकाल अक्षयने चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर आपण पाहिला दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. अनिल मुकने हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमधून बाहेर आलाय. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं असेल राहुल, एका साईडनं रोशन, ज्याच्या नावामध्ये रोशन आहे. 30 धावांचा पाठला करायचा आणि 30 धावा कंपल्सरी चेसिंग करावे लागतील दोन्ही. पण पाहिलं तर फलंदाज राहुल आणि रोशन ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा फलीचा हा फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू 10-12 पराचा घेऊन आपण पाहतोय. अक्षय हा गोलंदाजाला चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली, पहिली सफलता मिळवली जाते. इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्र वापरला जाते. बॅटची कडा इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अजून एक चेंडू बीट फेकलाय, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूवरती कुठली धाव येणार नाही. समीकरण आता बदलला जाईल. चेंडू असतील 15 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ते अगदी आपण पाहिलं तर 29 धाव्यांची. मी बुद्धाजीजी पाटील साहेब यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते MD भाई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. एक स्टायलिश हिंदीचे समालोचक आहेत, राष्ट्रभाषेचे जे समालोचक आहेत आणि खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जावरती
ज्या समालोचकांना पुढे जायचं असेल त्यांना हिंदी शिकणं फार गरजेचे आहे. तुम्ही किती मराठी समालोचक असाल तरी तुम्हाला जर व्यावसायिक पटलावरती एक दर्जेदार समालोचक व्हायचं असेल तर तुम्हाला हिंदी भाषिक होणं फार गरजेचं आहे. आणि त्या MD सरांना MD भाई सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आम्ही विनंती करू बुधाजी पाटील साहेबांनी त्यांच्या संपूर्ण सारंगवाडी ग्रामस्थांना की त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली, या स्पर्धेला सुखकर ज्यांनी केलं ते MD भाईंचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. धावा संख्येला कमी करण्यामध्ये हा येतोय एक टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा दर्जेदार चौकार. बॅकफुटला जाऊन फटका खेळला जातो. अगदी बॅटीच्या आतील कडेला हा बॉल लागला. बॅट अँड बॉलचा पाहिजे तसं संपर्क नाही आहे आणि यावेळेस दोन्ही खेळाडू दुहेरी धावसंख्येसाठी धावत होते. धावसंख्येसाठी धावत होते. मात्र चेंडू उचलला फेकला तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ या ठिकाणी राहिला. चांगल्या चेंडूची केली जाते या ठिकाणी फेकी. या चेंडूवरती देखील सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतो 18 बॉल आणि धावसंख्येची गरज होती ती 30. पहिल्या षटकाच्या समाप्ती अग्रे 7 ही धावसंख्या बनली आहे. म्हणजे इथून पुढे शेवटचे 13 चेंडू आणि गरज आहे ती 23 या धावसंख्येची. निर्णायक कारक या षटकातील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. MK भाई बैठक फटका स्क्वेअर ऑफ द लाईन. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून आठवण करून दिली या फटक्याने युवराज सिंग या खेळाडूची. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. दणदणीत षटकार. चेंडूवरती येणारी धावसंख्या नेहमीच घात करते की काय, ती आमच्या काळजाला टोकात चुकवते की काय, ही चिन्ह मैदानावरती घडली जात आहेत. 18 चेंडू 30 या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या 5 चेंडूवरती कमी धावसंख्या होती. मात्र इथून स्ट्रॅटेजी निर्माण करणारी धावसंख्या धाव फलकाच्या आलेखावरती झळकली. धावसंख्या आणि चेंडूमध्ये अंतर कापणारी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 ही धावसंख्या जमली जाते. चेंडू 13 ही धावसंख्या जमली जाते. इथून 12 चेंडू आणि गरज आहे ती 8.50च्या सरासरीनं 17 या धावसंख्येची. एकूण धावसंख्या 13 या अंकांवरती 12 चेंडू आणि गरज आहे आता 17 या धावसंख्येची. पहिलाच बॉल या षटकाचा. डायरेक्ट चेंडूची फेकी. खराब सहाय्यता. घर फिरले की घराचे वासे देखील फिरले जातात आणि कौलं हळूहळू निसटली जातात आणि ते घर मोकळं होतं. त्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं जरूर चांगला चेंडू फेकला अजिंक्य, मात्र क्षेत्ररक्षकाची खराब सहाय्यता आणि या चेंडूवरती पंजा, हाताचा पंजा प्राप्त होतोय आणि या ठिकाणी 5 या धावसंख्येनं धावा फलक 13+5 18 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पोहोचलं जाईल. 11 चेंडू गरज आहे 12ची.
बॅकफुटला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती विकेटची गरज होती आणि फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. निर्णायक कारक क्षणाला फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश या ठिकाणी संपादित केलं. ऑन साइडला हा फटका, गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तोपर्यंत या चेंडूवरती सिंगल रन कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 30 धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 19 या अंकांवरती. या षटकातील 9 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. निर्णायक कारक 9 चेंडू 11 ही धावसंख्या डिफेन्स करायची आहे. तर दुसऱ्या बाजूने 11 ही धावसंख्या बनवत असताना फटका फसला, मात्र क्षेत्ररक्षकाला झेल संपादित करता आली नाही. हा झेल सोडली की मॅच सोडावी लागते. येणारी वेळ आणि काळ सांगितली जाईल, कारण जर तर एक क्रिकेट लाभ आहे जो पॉझिटिव्ह थिंकिंग कर्तृत्व दाखवतो, तो त्या क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये विजयाच्या समीत पोहोचून आपल्या गावाचं नाव किंवा आपलं स्वतःचं नाव त्या त्या विभागामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये उंच पतलावरती नेण्यासाठी प्रयत्नशील असतो. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीच्या कामगिरीवरती गोलंदाज दमदार कामगिरी करेल का त्याच्या विपक्षात चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. बॉलर तयार, स्विच इट, दुधारी तलवार, हम भी किसी से कम नहीं है हे दाखवून देणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर क्लीन चिट देणारा आला चौकार. बैठक फटका, बॅकफुटला जाऊन फटका रिलीज करायचा होता, मोमेंटम घ्यायचे होते, एक्झिक्यूट करून एक्झिक्युशन प्राप्त करायचं होतं. मात्र धीम्या गतीची गोलंदाजी, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि या ठिकाणी पुनरागमन करणारी गोलंदाजी. डॉट बॉलच्या सहाय्याने पहिल्या षटकात धावसंख्या जमली 13, दुसऱ्या षटकात त्या धावसंख्येचा आलेख वाढला तो 27 12, म्हणजे एकूण धावसंख्या 30 या धावसंख्येचा पाठलाग करताना 25 या अंकांवरती पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 5 या धावसंख्येची. जर तो झेल सुटला नसता तर दुहेरी धावसंख्या वाचली असती, चौकार आला नसता, येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर राहिलं असतं. 3 चेंडूवरती कदाचित एकेरी दुहेरी धावसंख्या असती, म्हणजे शेवटच्या 6 चेंडूवरती 10-12 धावसंख्येचा आलेख पाहायला मिळाला असता. मात्र मैदानाच्या आतमध्ये विपरीत कामगिरी, शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे आता 5 या धावसंख्येची. एक मोठा फटका विजयाच्या समीप पाहायला मिळेल, मात्र 1-2 विकेट फिल्डिंग डिपार्टमेंट मधील संघाला विजयाचे दार खुलं करून देतील. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे गोलंदाज गणेश. गणपती बाप्पाचं हे नाव विजयाच्या समीप नेऊन ठेवेल का आपल्या संघाला हे पाहणं आता गरजेचं आहे. 6 चेंडू, गरज आहे 5 धावसंख्येची. लगा 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 मेरे दिल को कॅच लगा, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे
जातोय 6 धावा संख्येसाठी विजयाचा ठोकलाय षटकार टोक डिझाईन. म्हटलं ना काय एकटा वाघ नडला तो साऱ्यांना घडला. अगदी प्रफुल्ल शेठ विचारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं की विष्णुदादा खैर यांच्या सौभाग्यवती ती लढत या ठिकाणी झळकवताना पाहायला मिळाल्या आणि अगदी भरघोस मतानी ती निवडणूक जिंकताना पाहायला मिळाले. त्यांचा देखील येणाऱ्या काही रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये आपण आगमन पाहू.